नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याबद्दल आपण बरेचदा ऐकलेले असते, पण खूप कमी लोकांना त्याबद्दल माहिती असते. तो विषय म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन. आता मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे नक्की काय? तर बाजारातील कुठल्याही कंपनीचं किंवा शेअर्सचं भांडवल किती आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या कंपनीची LTP किंवा CMP म्हणजेच लास्ट ट्रेडेड प्राईस किंवा करंट मार्केट प्राईस मल्टिप्लाइड बाय त्या पर्टिक्युलर कंपनीने बाजारामध्ये स्वतःचे किती शेअर्स इश्यू केले आहेत यांचा गुणाकार म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन झालं. समजा एखाद्या कंपनीची LTP ही 300 रुपये असेल आणि त्या कंपनीने बाजारामध्ये स्वतःचे 50,000 शेअर्स इश्यू केले असतील तर 50,000 शेअर्स गुणिले 300 याचा गुणाकार केल्यावर जे उत्तर येईल ते त्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन झाले. आता मार्केट कॅपिटलायझेशन जाणून घेणे का महत्त्वाचे आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात. जेव्हा शेअर मार्केटमध्ये आपण गुंतवणूक करत असतो तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करतो आणि कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर किती प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा परतावा मिळतो हे त्या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या व्हॅल्युएशनवर अवलंबून असते. त्यासाठीच आपण मार्केट कॅपिटलायझेशनची विभागणी केलेली आहे. तर ती विभागणी किती प्रकारांमध्ये केलेली आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊयात. मार्केट कॅपिटलायझेशनची विभागणी ही 3 भागांमध्ये केलेली आहे. 1 लार्ज कॅप, 2 मिड कॅप आणि 3 स्मॉल कॅप. तर ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन हे 20,000 कोटींपेक्षा जास्त आहे ते म्हणजे लार्ज कॅप. मार्केटमध्ये किंवा एक्सचेंजमध्ये ज्या सर्वात मोठ्या पहिल्या 100 क्रमांकाच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या या लार्ज कॅप म्हणून संबोधल्या जातात असे आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे मिड कॅप कंपनी. आता मिड कॅप कंपनी म्हणजे काय तर 101 क्रमांकांपासून 250 क्रमांकांपर्यंत सर्वात मोठ्या ज्या एक्सचेंजमध्ये कंपन्या ट्रेड केल्या जातात त्या सगळ्या कंपन्या या मिड कॅप कंपन्या म्हणून संबोधल्या जातात. मार्केट कॅपिटलायझेशननुसार पाहायचे झाले तर 5,000 कोटी ते 20,000 कोटी यांच्या दरम्यान ज्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन असते त्या सगळ्या कंपन्या मिड कॅप कंपन्या. आणि तिसरं म्हणजे स्मॉल कॅप कंपन्या. स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे 251 क्रमांकांपासून पुढच्या क्रमांकाच्या प्रत्येक कंपन्या या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून संबोधल्या जातात. मार्केट कॅपिटलायझेशननुसार ज्यांचे व्हॅल्युएशन हे 5,000 कोटींपेक्षा कमी आहे त्या सगळ्या कंपन्या या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, मार्केट कॅपिटलायझेशनचे वर्गीकरण स्मॉल कॅप, लार्ज कॅप आणि मिड कॅपमध्ये केले जाते हे आपण पाहिले. फक्त आता गुंतवणूक केल्यानंतर कशा प्रमाणात परतावा मिळतो हे थोडक्यात समजावून घेऊया. तर लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर धोका कमी असतो, त्याचबरोबर परतावा देखील कमी असतो. पण परतावा जो मिळतो त्याच्यामध्ये सातत्यता असते. दुसरं म्हणजे मिड कॅप कंपन्या. मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर धोका हा बऱ्यापैकी कमी असतो पण परतावा हा बऱ्यापैकी जास्त असतो. कारण त्या मार्केटच्या प्रथम टप्प्यामध्ये असलेल्या असतात आणि भविष्यामध्ये त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते. आणि तिसरं म्हणजे स्मॉल कॅप कंपनी. तर स्मॉल कॅप कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर धोका देखील जास्त असतो, त्याच प्रमाणात परतावा देखील जास्त असतो. त्यामुळे स्मॉल कॅप
आणि लार्ज कॅप आणि मिड कॅप या रचना समजावून घेणे खूप जास्त महत्त्वाचे असते.